वाचवा. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूंकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यांतील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरांतुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वान्ने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्ते केले. स्वामीची पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळाप्पा प्रती. त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा चोळाप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळाप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकोनिया वचन समर्थांनी हास्य करोन. उत्तर चोळाप्पा लागोन काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5 समाप्त. अध्याय